पाक न बनवता ह्या वड्या भुसभुशीत न होता कडकही होऊ नयेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ह्या वडीसाठी इथे मी 1.5 वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, म्हणजेच एकूण हे प्रमाण 2 वाटी आहे। वडीला तिळाची टेस्ट येण्यासाठी इथे मी तिळाचे प्रमाण जास्त घेतले आहे। तुम्हाला हवं असल्यास तीळ आणि शेंगदाणे सारख्या प्रमाणात म्हणजेच 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे घ्या। तर पहिल्यांदा तीळ मीडियम गॅसवर भाजून प्लेटमध्ये काढून घ्या आणि नंतर त्याच गरम असलेल्या कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा मीडियम गॅसवर भाजून घ्या आणि थोडं गरम असतानाच यावरील सालं काढून घ्या। तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता ते मिक्सरमधून दळून घ्यायचे आहेत। वडीमध्ये मी थोडे अख्खे तीळ घालणार आहे, त्यासाठी यामधील थोडे तीळ ठेवून उरलेल्या सर्व तिळाची बारीक पावडर न करता थोडे जाडसर वाटून घ्या आणि शेंगदाणे जाडसर न ठेवता अशा प्रकारे बारीक पावडर करा। नंतर ज्या ताटामध्ये वडी सेट करायची आहे त्या ताटाला आणि एका वाटीला सुद्धा तूप लावून ठेवा। ह्या वडीसाठी मऊसूत असलेला साधा गूळ घ्या आणि तो अशा प्रकारे बारीक चिरून किंवा किसून घ्या। तर इथे मी 2 वाटी गूळ घेतला आहे। ह्या वडीसाठी गुळाचे प्रमाण घेताना तीळ आणि शेंगदाण्यांच्या समप्रमाणात म्हणजेच तीळ आणि शेंगदाणे हे दोन्ही मिळून 2 वाट्या असतील तर त्यासाठी 2 वाट्या गूळ घ्या। नंतर यामध्ये गूळ वितळण्यासाठी थोडं पाणी घाला। पाणी जास्त घालायचे नाही तर फक्त 2 ते 3 चमचे घाला। आता गॅस चालू करून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा आणि गुळाला सतत हलवत राहा, नाहीतर तो खालून करपू शकतो। इथे आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा नाही तर तो फक्त वितळवून घ्यायचा आहे। त्यासाठी गूळ बारीक चिरून किंवा किसूनच घाला आणि गुळाचे खडे चमच्याने अशा प्रकारे फोडून घ्या। असे केल्याने गूळ वितळायला कमी वेळ लागतो आणि त्यामुळेच ह्या वड्या छान मऊसूत होतात। इथे आपण साध्या गुळाऐवजी चिक्कीचा गूळ जर घातला तर त्याने ह्या वड्या चिवट होतात किंवा कडक सुद्धा होऊ शकतात। तर हे बघा, गूळ पूर्णपणे वितळला आहे। आता गॅसची फ्लेम बारीक करा। नंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घाला। तूप घातल्याने वडीला टेस्ट तर छान येतेच, परंतु वडीला कलर छान येऊन ती खुसखुशीत सुद्धा होते। तूप छान वितळेपर्यंत मिक्स करा। आता यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत, परंतु त्याआधी गॅस बंद करा। नंतर लगेच यामध्ये तिळाची पावडर, अख्खे तीळ, शेंगदाण्याची पावडर आणि थोडी वेलची पावडर घालून मिक्स करा। आवडत असल्यास तुम्ही यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घाला। आणि इथे खूप महत्त्वाचं म्हणजे गॅस बंद केल्यानंतरची सर्व प्रोसेस थोडी फास्ट करा, कारण गॅस बंद केल्यामुळे हे मिश्रण पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते। सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर लगेच तूप लावलेल्या ताटात घाला। चमच्याला लागलेलं मिश्रण सुद्धा लगेच काढून घ्या, नाहीतर ते घट्ट होऊन चिकटून बसते। इथे मी हाताला थोडं तूप लावून पहिल्यांदा हाताने आणि नंतर वाटीने हे मिश्रण एकसारखे करून घेतले, परंतु हे मिश्रण खूप गरम असल्याने तुम्ही हाताने न करता वाटीनेच करून घ्या। गुळाचा आपण पाक न बनवल्याने वड्या भुसभुशीत होऊ नये त्यासाठी मिश्रणाला चांगलं दाबून दाबून एकसारखं करा। नंतर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही शेपमध्ये कापून घ्या। वड्या गार्निश करण्यासाठी तुम्ही यावर कोणतेही ड्रायफ्रुट्स किंवा खोबरा किस सुद्धा घालू शकता। कापल्यानंतर वड्या लगेच ताटामधून काढा। मिश्रण गरम असतानाच वड्या कापून आणि काढून घ्या आणि जर मिश्रण पूर्ण थंड होऊन वड्या ताटामधून निघत नसतील तर बारीक गॅसवर ताटाला हलकसं गरम करा। तीळ, शेंगदाणे आणि गुळाचं प्रमाण सांगितल्याप्रमाणे घ्या आणि गुळ वितळल्यानंतर शेंगदाणे तिळाची पावडर घालण्याआधी गॅस बंद करा आणि त्यानंतरच्या सर्व प्रोसेस पटापट करा, म्हणजे ह्या वड्या अजिबात न बिघडता, भुसभुशीत न होता त्या कडकही होत नाही। एकदा नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।